पिछले कुछ दिनों से एनसीपी में शरद पवार गुट और अजित पवार गुट के एक साथ आने की चर्चा जोरों पर है। शरद पवार के बयान ने इस चर्चा पर विराम लगा दिया है। आज पुणे में बोलते हुए उन्होंने स्पष्ट किया कि जो सत्ता के लिए भाजपा के साथ चले गए उन्हें फिर से पार्टी में प्रवेश नहीं। शरद पवार के बयान के कारण दोनों गुटों के एक साथ आने की उम्मीदें धूमिल हो गई। इसे कैसे करना चाहिए, उत्पादन तयार करण्याच्या साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं लोक आले। हे शहर असं आहे की इथं प्रत्येक जिल्हा आहे। तुम्हाला कोल्हापूर दिसेल, तुम्हाला सातारची संघटना दिसेल, तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल, तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल, तुम्हाला विदर्भातल्या सहकाऱ्यांची संघटना दिसेल। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं नवी पिढी या ठिकाणी कष्ट करण्यासाठी आली आणि त्यांच्या घामातून हे शहर बदललं। हजारो हातांना काम त्या ठिकाणी मिळालं। आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणाचं बदल करून काही पावलं टाकायला सुरुवात केली। निवड सगळं लक्ष उद्योगाचं पिंपरी चिंचवड पुरतं सीमित ठेवून चालणार नाही। इथं प्रोत्साहन दिलं, पण यावरच माझ्याकडे राज्याची जबाबदारी होती। त्याला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकाल म्हणजे एकेकाळी मुंबई ही उद्योग लागली, नंतरच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड ही उद्योग लागली। आता हे उद्योगाचं क्षेत्र विकेंद्रित स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणे निवडली। आज एकेकाळी चाकण एक लहानसं गाव होतं, आज चाकणचा चेहरा बदललेला आहे। अनेक कारखानदारी त्या ठिकाणी उभी आहे। मला आठवतं आहे की एक दिवशी मी नगरवरून पुण्याला येत होतो आणि रांजणगावचा गणपती याचं दर्शन घेतल्याच्या नंतर समोर सगळी फरीक झाली होती। माझ्यावर आमचे सहकारी होते, त्यावेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बापूसाहेब फिटे, तर बापूसाहेबांना विचारलं की सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं पीक घेतलं जातं। त्यांनी सांगितलं शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका आहे, जमीन आहे पण पाणी नाही आहे, याच्यात बदल केला पाहिजे। मी म्हटलं इथं कारखानदारी करायला प्रोत्साहन दिलं तर काही एवढी लोक येते। परत आलो पुण्याला, कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की रांजणगावला मला कारखानदारी उभी करायची आहे, त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या। आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे पूर्णपणानं बदललेलं आहे। ती एक औद्योगिक नगरी झाली। हे तिथं थांबलं नाही, सासवडला उद्योग झाले, जेजुरीला उद्योग झाले, बारामतीला उद्योग झाले, खाली इंदापूरला उद्योग झाले, इकडे श्रीगोंद्याला उद्योग झाले। हे पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला कारखानदारीचं जाळं हे उभं करण्याच्या संबंधीचं काम आपण लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीमागं एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं प्रेरणा कुणी दिली असेल सुरुवातीला तर ती पिंपरी चिंचवडने ह्या प्रेरणा दिली आणि त्यामुळं
आपला चेहरा उरलेला दिसतोय. आज स्थिती वेगळी आहे. आज हे शहर वाढलं, शहराचं चित्र बदललं, पण इथलं समाजकारण, इथलं राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिसर होता. याचं नेतृत्व मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अण्णासाहेब वगैरेंनी केलं, डॉक्टर महाजननी केलं. नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं. नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोरे आणि काही सहकाऱ्यांनी लक्ष घातलं. अशा अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी खर्चा खाल्ल्या, कष्ट केले आणि इथं विकास करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली. आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार, जो काँग्रेसचा विचार म्हणून ओळखला जातो. आणि त्या विचाराने काम या ठिकाणी झालं. आज हीच विकासाची गाडी आपल्याला पुढं गतीने न्यायची. आज नवीन प्रश्न आहेत. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत. आज या शहरामध्ये 24 तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि त्या संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे. आज या शहराच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामं झाली. नाईलाजानं निवाऱ्याची सोय नाही, पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेवारी झाली. आणि त्या गुंठेवारीतून छोटी मोठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचं लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं. आज ही बांधकामे कायम करण्याच्या उद्देशाची भूमिका घेण्याचा पर्याय राहिला नाही. नवीन होऊन देऊ नका, पण जे आहे ती वर्ष टिकली पाहिजे. तो निवारा उद्ध्वस्त घेऊन चालणार नाही. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेझोनचा प्रश्न आहे. रेझोनच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवतं आहे आम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं, काही प्रश्न सोडवले, त्याचं क्षेत्र कमी जास्त केलं, पण अजूनही तो प्रश्न काही प्रमाणात शिल्लक आहे, त्याच्याबद्दल लक्ष घालण्याची गरज आहे. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहलींनी आत्ता केला, नदी सुधार योजना. मी अनेकदा जातो इथून कधी हेलिकॉप्टरने जातो, कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस त्याचं जातो आहे हे चित्र बघायला मिळते. याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा परिणाम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावरसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनक स्थिती. असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारानं काम कर संघटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे. आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं. उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली, निवडणुका येतात जातात, पण त्या निवडणुकीचा परिणाम दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल. एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यात लक्ष आज या ठिकाणी घालावं लागेल. नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामध्ये होती
मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली. मी काही त्याच्या द्यासाठी खोलून बोलू इच्छित नाही. पण आज हे चित्र आपल्याला बदलायचे आणि हे बदलायचे त्याचे कारण विकासाच्या कामाला गती द्यायचे.